मुंबई अग्निशमन दलाच्या एका वाहनाचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। विंटेज टर्न टेबल लॅडर असलेल्या वाहनाचा हा लोकार्पण सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम सिंघानी यांची यावेळेला प्रमुख उपस्थिती होती। या अग्निशमन वाहनाच्या वैशिष्ट्यांसंदर्भातला आढावा घेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधलाय। पाहूया। या दलाचे अधिकारी विश्वासराव सर, खूप सारं स्वागत। कसं पाहताय, हा अगदी जुना बंब आहे, पुन्हा एकदा याचं लॉन्चिंग केलेलं आहे, नेमक्याची खासियत काय, याबद्दल काय सांगाल? म्हणजे जो मगाशी साहेबांनी आपला पुनर्जीवित केलं। हां, कारण का आम्ही ज्यावेळी ठाण्याला गेलो होतो तेव्हा खरोखर त्या ज्या मेकॅनिक्सने आम्ही म्हटलं तुम्ही याच्यामध्ये जीव टाकलाय, कारण का जेव्हा जी आम्ही फायर इंजिन बघितली आणि ती ऑपरेट केली फर्स्ट, तेव्हा असं वाटलं की खरोखरच जो आपल्याकडे पडून गाडी होती तीच चालू झाली। आणि ही गाडी लेलँड मोटर्सने 1935 ला मॅन्युफॅक्चर केली होती, म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स, आणि रजिस्टर झाली ही 1941ला 24/9/1941 साली। तर आता हिच्यामध्ये जी पेट्रोलची क्षमता आहे ती 180 लिटरपर्यंत आपण पेट्रोल टाकू शकतो। तिचं पॉवर आहे 49.5 HP, तिला इंजिन आहे 6 पिस्टनचं, परत तिला आहे हायड्रॉलिक लॅडर दिलेला आहे जी ऑपरेट होते आपल्या पीटीओवरती, आणि इट कॅन गो अप टू 37 मीटर्स, म्हणजे 110 फूट आपण ही लॅडर जाऊ शकते। पण आता कसं आहे, ही गाडी खूप जुनी झालेली आहे, कारण का ज्यावेळी आम्ही जिला ठाण्यावरून आणत होतो त्यावेळी आम्हाला कळत होतं, आपल्याला कळते की गिअर किंवा फायर इंजिन कसं आवाज देतं त्याच्यावरून कळते, तर ती गाडी वापरणार तेवढी ती चांगली होणार। तशा प्रकारे हा संपूर्ण हे जे बंब आहे, हा जो बंब आहे, याचं लॉन्चिंग आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम सिंघानी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। आणि पाहू शकता याची एकंदर याची जी सुबकता आहे ती इतकी आखीव रेखीव पद्धतीने आहे, त्यामुळे ही इतक्या जुन्या काळाची असून सुद्धा ज्या प्रकारे याची मांडणी आहे ती अत्यंत सुबक आहे, त्यामुळे ही आज साऱ्यांचं लक्ष इथे ठरताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।